हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश पोएम 3.1 इफ या पोएमचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. या पोएमचे पोएट आहेत रुडयार्ड किपलिंग. 1865 to 1936 हा त्यांचा लाईफ स्पॅन आहे. रुडयार्ड किपलिंग वॉज एन इंग्लिश जर्नलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉव्हेलिस्ट. रुडयार्ड किपलिंग हे इंग्लिश जर्नलिस्ट, ते एक पत्रकार होते. त्याचबरोबर शॉर्ट स्टोरी रायटर म्हणजे लघुकथा लेखक होते, कवी होते आणि कादंबरीकारसुद्धा होते. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम in both prose and verse in the late 19th and early 20th centuries. 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला रुडयार्ड किपलिंग हे युनायटेड किंगडममधील अत्यंत सुप्रसिद्ध असे लेखक होते. ते दोनही प्रकारात, गद्य आणि पद्य या दोनही प्रकारात ते पॉप्युलर होते. He was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. की त्यांना 1907 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी लिटरेचरमध्ये नोबेल प्राइज मिळाले. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज. ते पहिले रायटर आहेत जे इंग्लिशमध्ये लिहिणारे ज्यांना हे प्राइज मिळालेलं आहे. म्हणजे ते पहिले रायटर होते इंग्लिश रायटिंग करणारे की ज्यांना हे प्राइज मिळालेलं होतं. दिस पोएम डील्स विथ ॲडवाईस गिवन बाय फादर टू हिज सन. की ही कविता आपल्याला काय सांगते, तर वडिलाने आपल्या मुलाला दिलेला जो काही सल्ला आहे त्या सल्ल्याबद्दल तो दिलेला सल्ला या ठिकाणी सांगितलेला आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. वडील आपल्या मुलाला सल्ला देतात आणि ते काय म्हणतात की जेव्हा इतर सर्वांच्या रागाचा पारा चढलेला असेल, म्हणजे इतर सर्वजण रागात असतील आणि त्या रागात ते तुझ्यावर ब्लेम करत असतील, तुझ्यावर दोषारोप करत असतील, तर त्यावेळेस तू डोकं शांत ठेवून संयमित आणि संतुलितपणे विचार करू शकलास तर इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. की जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील मात्र तुझा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि तरीही त्यांचे बोलणे समजून घेण्याचा तू प्रयत्न करशील, त्यांच्या विचारांचा आदर करशील. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तू संयम ठेवू शकलास, वाट पाहण्याची चिकाटी तुझ्यामध्ये असेल तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल. तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरवणे अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकलास तर माणूस म्हणून विजय तुझाच आहे. ऑर बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. कुणी तुझा तिरस्कार करीत असेल, तुला कमी लेखत असेल, अशावेळी स्वतःवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ दिला नाहीस तर तू परिस्थितीवर नक्की विजय मिळवशील. आणि हे सर्व करत असताना स्वतः आदर्श महान असल्याचा भाव मनात बाळगला नाहीस किंवा सर्वज्ञ असल्याचा इतरांसमोर देखावा निर्माण केला नाहीस तर हे जग तू जिंकशीलच, परंतु सर्वांच्या मनात आदराचे, आपुलकीचे स्थान निर्माण करशील. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक
अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तू स्वप्न जरूर पहा, पण स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस. सखोल चौफेर विचार कर, पण विचारांमध्ये भरकटू नकोस. स्वतःला हरवू देऊ नकोस. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. आयुष्यात तुला अफाट यश मिळो अथवा प्रचंड अपयश मिळो, आनंदाचे किंवा दुःखाचे मुखवटे घालून येणाऱ्या या दोन्ही परिस्थितींना तू एकाच प्रकारे सामोरे जा. त्यांचा समान भावनेनं स्वीकार कर. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. तू सांगितलेल्या एखाद्या वक्तव्याचा किंवा गोष्टीचा काही अविश्वासू लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी विपर्यास तर केला गेला किंवा गैरवापर केला गेला तरी, or watch the things you gave your life to broken and stoop and build them up and worn out tools. किंवा तू कष्टानं मेहनतीनं घडवलेल्या गोष्टी बिघडताना नष्ट होताना पाहून खचून न जाता आहे ते स्वीकारून पुन्हा त्या विखुरलेल्या गोष्टींना तुझ्या क्षमतेनुसार नव्याने आकार देऊ शकलास तर संपूर्ण जग कवेत घेण्यास तू समर्थ होशील. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you, but none too much. उच्चभ्रू लोकांच्या सहवासात राहून सुद्धा आपले पाय जमिनीवर स्थिर ठेवू शकलास, साधेपणाची कास सोडली नाहीस, तर तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील. शत्रू असोत वा प्रिय मित्र, जेव्हा कुणीही तुला दुखावू शकणार नाहीत, सर्वांना तुझ्या मनात समान स्थान असेल, सर्वांशी तुझी वर्तणूक सारखी असेल, तेव्हा माणूस म्हणून या जगातील तुझे स्थान उंचावेल. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more you'll be a man, my son. सरणाऱ्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जेव्हा तू जाणशील, सरणारे प्रत्येक मिनिट तू सत्कारणी लावू शकशील, ते 60 सेकंद पुरेपूर जगशील, तेव्हा आणि तरच सारे विश्व तुझ्यासाठी खुले असेल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझी असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुला, तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील. या ठिकाणी एका वडिलाने आपल्या मुलाला दिलेला जो काही अमोल सल्ला आहे तो या कवितेत रुडयार्ड किपलिंग यांनी आपल्याला सांगितलेला आहे. या ठिकाणी या कवितेचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पूर्ण झालं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.